आज इन्फोसिस या जगातील 15 नंबरची कंपनी 2,63,000 रुपये एवढी तिची आज किंमत असलेली सुरुवात 10,000 रुपये त्या सुधा मूर्तींच्या 10,000तनं झालेली आहे. म्हणजे वहिनीने जो दागिना दिला त्याच्यातनं रेत उभी झाली आणि सुधा मूर्तींच्या 10,000तनं इन्फोसिस उभी झाली म्हटलं तरी चालेल. कुठे ना कुठे सातत्य मला जाणवलं. नारायण मूर्तींना सुद्धा त्यांनी एक परवा आर्टिकल वाचलं. नारायण मूर्तींनी काय व्हायचं ठरवलं होतं, IT इंजिनियर पेक्षा त्यांना अट्रॅक्शन होतं कम्युनिस्ट पक्षाचं. आणि ते काय काढणार होते आयुष्यामध्ये, ऑर्फनेज, अनाथगृह. आणि आयुष्यामध्ये पुढे मात्र वहिनींनी तेच अनाथांची सेवा केला आणि पुढच्या आयुष्यामध्ये सुधा मूर्तींनी शेकडो अनाथ आश्रम ही उभी केली आणि खऱ्या अर्थाने गोर गरीब मुलांच्यासाठी कुठं ना कुठेतरी काम केलं. कुठं ना कुठेतरी ही लिंक जुळली गेली. अण्णांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये 13 पत्र लिहिली आणि त्या शेवटच्या पत्रामध्ये छानपैकी मगाशी सरांनी उल्लेख केला की सर्वांचं ऋण फेडू शकलो नाही, माझ्या पत्नीचं ऋण मी नाही फेडू शकलो. तसंच नारायण मूर्तींनी सुद्धा केले की आज जे इन्फोसिसचे यश आहे, जे माझं यश आहे, हे माझं यश नाही. 100% श्रेय जर कुणाचं असेल तर ते सुधा मूर्तींचं आहे. ज्यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ठरवलं की अण्णा आतापर्यंत बहिणीचं पारितोषिक कर्मवीर कुटुंबीच्या वतीनं रयत बरोबर जी काम करणारे असतील, छोटीशी सेवक असतील, शाखा असतील, जे चांगलं काम करत असतील त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने ठरवत असतो. नंतर ठरलं गेलं की रयतचा पसारा मोठा आहे आणि या देशामध्ये जे काही काम करतात, चांगले करतात, विशेषतः महिलांच्यासाठी काम करतात, त्याच्यासाठी राष्ट्रीय पातळीवरचं एक पारितोषिक आपण द्यावं. आणि ज्यावेळी पहिलं नाव डोळ्यासमोर आलं ते सुधा मूर्तींचं, त्याच्यावर एकही शब्दाची चर्चा न करता आम्हाला भीती वाटत होती ते स्वीकारतील का नाही, हा पहिला भाग. आणि त्यांनी अतिशय उदार मनाने आम्हाला स्वीकारलं. त्या इथं आल्या, आमचं पारितोषिक स्वीकारलं. आम्ही खरोखरच त्यांचे आभारी आहोत. मग असे ठाकूर सरांनी सांगितलं त्यांनी किती काम केलेलं आहे, प्रचंड असं काम केलेलं आहे, आपण विचारही करू शकणार नाही. इन्फोसिसच्या फाउंडेशनच्या 1996 साली ते चेअरपर्सन झाल्या. ते बिल गेट फाउंडेशन बरोबर काम करतायत. हेल्थ सेक्टरमध्ये काम करतात. अनेक हॉस्पिटल्स त्यांनी बांधून दिले, वॉर्ड बांधून दिलेले आहेत, मेडिकल इक्विपमेंटला मदत केलेली आहे, औषधं दिलेली आहेत, हॉस्पिटलमध्ये धर्मशाळा बांधलेल्या आहेत. ब्लाइंड फ्री इंडिया शंकर नेत्रालयाबरोबर त्यांनी काम करायचं ठरवलं आणि 12,000 अंध लोकांना त्यांनी डोळे दिले आहेत म्हटलं तरी चालेल. लेप्रसी एरेडिकेशन प्रोग्राम, टीबीचा प्रोग्राम असू दे, कॅन्सर रुग्णांसाठी बोनो मॅरो रजिस्ट्री तयार केलेली आहे, मनोरुग्ण न्यूरोलॉजिकल पेशंटसाठी त्यांनी काम केलेलं आहे. 800 सैनिकांच्या ज्यांनी निधन झालेलं आहे त्यांच्या कुटुंबियांच्यासाठी सुद्धा त्यांनी मोठी आर्थिक मदत केली आहे. आणि सर्वात म्हणजे रयतचं आणि त्यांचं नातं फार मोठं आहे कारण त्यांनी कर्नाटकामध्ये प्राथमिक शाळांच्या मुलांच्यासाठी आणि शाळा बाह्य मुलांच्यासाठी जे काम केलेलं आहे ते अवर्णनीय आहे. आणि रयतची सुरुवात सुद्धा जी झाली ती प्राथमिक शिक्षणातून झालं म्हटलं तरी चालेल. 50,000 शाळांच्या मध्ये त्यांनी काम केलेलं आहे, प्राथमिक संशोधनामध्ये काम केलेलं आहे, कल्चरमध्ये काम केलेलं आहे. अनाथ मुलांच्यासाठी नुसतं अनाथात मिळत नाहीये, त्यांचं व्होकेशनल ट्रेनिंग सुद्धा उभं केलेलं आहे. आणि सर्वात म्हणजे जिथं जिथं नैसर्गिक आपत्ती येते, मग सुनामीचं असू दे, पहिली मदत कोणाची असेल, शासनाची मदत जाण्याच्या अगोदर पहिली मदत कोणाची केली गेली असेल ते इन्फोसिस फाउंडेशनची केलेली आहे. कच्छमध्ये भूकंप झाला त्यावेळी पहिली मदत इन्फोसिस फाउंडेशनने दिलेली आहे. आंध्र ओरिसामध्ये वादळ झालं त्यावेळी मदत झालेली आहे. पूरग्रस्तांना 2300 घरं बांधून दिलेली आहे. आणि महाराष्ट्राच्या दुष्काळासाठी त्यांनी सुद्धा खूप, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये दुष्काळामध्ये कमी शेकडो पारितोषिक मिळालेले. पुस्तकं इतकी सुंदर आहे की हातात घेतल्यानंतर शेवटचं पान वाचल्याखेरीज आपण पुस्तक खालीच ठेवत नाही. अनेक पुस्तकांच्यावर TV सिरियल सुद्धा आलेले आहेत, पद्मश्री सारखे अवॉर्ड मिळालेले आहेत. त्याच्याही पेक्षा त्यांचं जे काम आज चाललेलं आहे. आज मुलांच्या बरोबर बोलताना सगळ्यात मोठा आनंद झाला. तुमच्याशी नंतर बोलते, अगोदर मी मुलांशी बोलते कुठली तर मुलींच्या बरोबर. काय करणार, कसं करणार, काय एम आहे, डॉक्टर्स का होणार, इंजिनियर्स का होणार, एवढी मुलांच्या बद्दल आवड, तळमळ जी त्यांनी व्यक्त केली, जी त्यांच्या नसानसत आहे म्हटलं तरी सर. अशा नारायण मूर्ती आज इथं आल्या, आमचा सत्कार त्यांनी स्वीकारला. संस्थेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो. धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय अतिथी आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, आज आदरणीय डॉक्टर सुधा मूर्ती यांना प्रदान केल्या जाणाऱ्या मानपत्राचं वाचन आपल्या माहितीसाठी मी या ठिकाणी सादर करीत आहोत.
रयत माऊली सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार 2015-16 मानपत्र प्रति आदरणीय डॉक्टर सुधा मूर्ती, अध्यक्ष इन्फोसिस फाउंडेशन बेंगलोर कर्नाटक। सविनय प्रणाम। भारतीय संस्कृतीची वैभवशाली परंपरा, रचनात्मक कार्य करणारे समाज शिक्षक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जागृती करणारे निष्ठावंत आणि प्रबोधनाची चळवळ अधिकाधिक व्यापक करणारे प्रबोधनकार यांनी निर्माण केली आहे। अशा प्रकारचे निष्ठावंत आपल्या ध्येयाच्या वाटात स्वतः शोधतात व समाजाला पुरोगामित्वाची आणि आदर्श जीवन मूल्याची क्षितिजे दाखवतात। असे ध्येयासक्त खऱ्या अर्थाने समाजाचे मानवंदन करतात अशा लोकोत्तर व्यक्तिमत्वाने आपल्या राष्ट्राचा सन्मान अखंड उंचावर ठेवला आहे। या वैभव संपन्न परंपरेतील कृतिशील वारसदार म्हणजे आदरणीय डॉक्टर सुधा मूर्ती। आपला सामाजिक कार्याचा वारसा डॉक्टर R.S. कुलकर्णी व सौभाग्यवती विमला कुलकर्णी या माता पित्याकडून मिळाला। माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील उच्च विद्याभूषित असलेले आपल्या व्यक्तिमत्वात ज्ञान, विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान आणि मानवतावाद याचा अनोखा संगम पाहावयास मिळतो। मूल्याधिष्ठित समाज रचनेचे स्वप्न उराशी बाळगून आपल्या जीवनाचा सारीपाठ मांडणारी आपली विचारधारा आपल्या उत्तुंग कर्तृत्वातून प्रतिबिंबित होते। साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि असामान्य ध्येयवाद यामुळे केवळ 10,000 रुपयाच्या भांडवलावर सुरू झालेल्या इन्फोसिस या माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कंपनीचा प्रवास आज आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे। याला माननीय नारायण मूर्ती व आपले कल्पक नेतृत्वच कारणीभूत आहे हे मानताना आम्हाला सार्थ अभिमान वाटतो। शिक्षण हा समाज परिवर्तनाचा मूळ गाभा आहे हे लक्षात घेऊन आपण कर्नाटक राज्याच्या ग्रामीण भागातील शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी दिलेले योगदान चिरंतन लक्षात राहणारे आहे। स्वतःला झोकून देऊन विधायक आणि संघटनात्मक वृत्तीने कार्य करणे हा आपला खरा प्रकृती धर्म। ग्रामीण समाज जीवनात वाचन संस्कृतीचा विकास झाला तर त्याचा राष्ट्र उभारणीसाठी उपयोग होऊ शकेल हा दूरदृष्टीचा विचार करून गाव तेथे शाळा आणि शाळा तेथे ग्रंथालय हा अभिनव उपक्रम आपण राबवला। आपण केलेली 10,150 ग्रंथालयाची निर्मिती, प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्याला संगणक शिक्षणाची उपलब्ध करून दिलेली संधी म्हणजे आधुनिक भारताच्या जडणघडणीसाठी भक्कमपणे टाकलेले पाऊलच म्हणावे लागेल। इन्फोसिस फाउंडेशन व गेट फाउंडेशनच्या माध्यमातून कर्नाटक राज्याच्या सार्वजनिक क्षेत्रात आपण केलेले आरोग्यविषयक कार्य, हजारो अनाथालयांची उभारणी, जलसंधारणाच्या विविध योजना, हजारो स्वच्छतागृहांची निर्मिती, सैनिकांच्या कुटुंबासाठी दिलेले आर्थिक आधार, महिला वसतिगृह, पूरग्रस्तांसाठी बांधलेली घरे, शेकडो ज्ञानमंदिराची उभारणी, झोपडपट्टी व रस्त्यावरील मुलांसाठी निर्माण केलेल्या आरोग्य सुविधा हे सर्व काही अक्षरशः सीमित करणारे आहे। कोणताही अभिनिवेश न बाळगता आपण केलेले हे कार्य आपल्या सजग सामाजिक बांधिलकीचा आणि विशाल अंतःकरणाचा व औदार्याचा प्रत्यय देते। मराठी, कन्नड, इंग्रजी अशा विविध भाषांमधून केलेले सर्जनशील लेखन म्हणजे आपल्या प्रतिभेचा आणि संवेदनशीलतेचा विलोभनीय आविष्कारच म्हणावा लागेल। आयुष्याची धडे गिरवताना गोष्टी माणसाच्या, डॉलर बहु, महाश्वेता, वाईज अँड अदरवाईज, पुण्यभूमी भारत असे अनेक अक्षर ग्रंथांची भर आपण साहित्य वर्तुळात घातली आहे। येणाऱ्या अनेक पिढ्यांना हे वाङ्मय वैचारिक बळ देईल याची आम्हाला खात्री आहे। सामान्यत्वाकडून असामान्यत्वाकडे गेलेले आपले कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व मूल्याधिष्ठित समाज रचनेसाठी आजही धडपडत आहे। आदर्श शिक्षक पुरस्कारापासून ते भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्कारापर्यंत आपणास मिळालेले सन्मान म्हणजे आपल्या कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्वाच्या तेजातील मानाचा तुराच म्हणावा लागेल। या आपल्या उत्तुंग कर्तृत्वाचा आम्हा रयतवासियांना सार्थ अभिमान आहे। रयत माऊली सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांनी त्यागी वृत्तीने पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक यज्ञकुंडा समितीप्रमाणे आपले सर्वस्व अर्पण केले। समाजातील गोरगरीब उपेक्षित विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण व्हावा यासाठी असीम त्यागाने वसतिगृहातील 18 पगड जातीच्या विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी स्वतःचे सर्व सुवर्ण अलंकार तर देव केले तथापि आपले मंगळसूत्र सुद्धा देऊन दातृत्वाचा सर्वोच्च आदर्श निर्माण केला। त्यांच्या या त्यागावरच आज रयत शिक्षण संस्था उभी आहे। त्यातून समाजाने प्रेरणा घ्यावी या भूमिकेतून त्यांच्याच नावाने दिला जाणारा
रयत माऊली सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार व हे मानपत्र आपणास आज शुक्रवार दिनांक 26 ऑगस्ट 2016 रोजी प्रदान करीत आहोत। आपले नम्र डॉक्टर अनिल पाटील, चेअरमन रयत शिक्षण संस्था सातारा, प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर, सचिव रयत शिक्षण संस्था सातारा, स्थळ सातारा, शुक्रवार दिनांक 26 ऑगस्ट 2016, मानपत्र लेखन डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा।